नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामधील सरळ सेवेच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही पदांची जी आहे मित्रांनो लास्ट डेट जवळ आलेली आहे. तुम्ही जर यासाठी ॲप्लिकेशन नसतील केले तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे सरकारी नोकरीची मित्रांनो. तर पहिली जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती म्हणजे मित्रांनो शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय जी आहे महाराष्ट्र शासन यांच्यामार्फतची सरळ सेवेची गटकची या ठिकाणी पदं भरली जात आहेत. उद्या मित्रांनो याची लास्ट डेट असणार आहे. तुम्ही जर अर्ज नसतील केले तर TCS मार्फत मित्रांनो ह्या परीक्षा तुमच्या घेतल्या जात आहेत. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो खूप सारी पदं अशी आहेत की जी 10वी पासवरती देखील भरली जात आहेत. शासकीय व मध्यवर्ती मुद्रणालय मुंबई या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, ज्यामध्ये सहाय्यक बांधणी पर्यवेक्षक जे आहेत किंवा रीडर जी पदं भरली जात आहेत, मुद्रित शोधक असं आपण त्याला म्हणतो, दूरध्वनी चालकची पदं आहेत, मूळ प्रत वाचकचं पद आहे आणि बांधणी सहाय्यकारी बाइंडिंग ऑक्झिलरी हे देखील पद भरलं जात आहे. तर मित्रांनो ही सर्व पदं जी आहेत टोटल 33 पदं या ठिकाणी 33पेक्षा जास्त पदं जी आहेत ती भरली जात आहेत. जवळपास मित्रांनो या ठिकाणी ह्या सर्व पदांसाठीची जाहिरात जी आहे मित्रांनो 9 फेब्रुवारीला आलेली होती. उद्या याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे. तर तुम्ही अर्ज नसेल केला तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही ही जाहिरात पाहू शकतात. दुसरी जाहिरात मित्रांनो खूप महत्त्वाची या ठिकाणी आलेली आहे, ज्यामध्ये सर्व गटकची पदं भरली जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी हा जॉब आहे मित्रांनो. याच्यामध्ये जवळपास 2049 पद आहेत. याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे पण डिपार्टमेंट येतात मित्रांनो जवळपास 489 डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी पदं असणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो हेल्थ डिपार्टमेंट देखील आहे. नॅशनल सेंटर डिजीजेस कंट्रोल या ठिकाणी पाहू शकता. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ज्यामध्ये स्टाफ कार ड्रायव्हर असेल, त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट असतील, लॅब अटेंडंट असतील, क्लर्क असतील, कुक असतील, त्यानंतर लेडी मेडिकल अटेंडंटची पदं असतील. भरपूर सारी अशी पदं जी आहेत मित्रांनो हेल्थमधली देखील आहेत आणि महाराष्ट्र पुणे अशा ठिकाणी देखील याचे जॉब लोकेशन असणार आहेत. त्याचबरोबर इतर देखील पदं आहेत. इतर देखील मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत, जसं की पाहू शकता सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड्स आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, डिपार्टमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा हरियाणा हे जे मित्रांनो वेगवेगळे जे पण स्टेट्स आहेत त्यानुसार या ठिकाणी जाहिराती आलेली आहेत. ऑल ओव्हर इंडियामधून तुम्ही कुठूनही मित्रांनो कुठल्याही पदासाठी अप्लाय करू शकता, ज्यामध्ये 10वी 12वी आणि पदवीवरती ही सर्व पदं भरली जात आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पेमेंट देखील याचा चांगला असणार आहे. आणि ही जी जाहिरात आहे यासाठी तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे, 100 रुपये OBC ओपन कॅन्डिडेटसाठी आणि 0 रुपीज फीज वुमेन कॅन्डिडेट SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी ठेवण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो विविध पदं आहेत. तुम्हाला ही जाहिरात जी आहे टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. नर्सिंगची देखील पदं आहेत, फार्मासिस्टची देखील मित्रांनो याच्यामध्ये पदं आहेत, मेडिकल अटेंडंट MTSची पदं देखील आहेत. तर तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती अप्लाय करायचं आहे. फक्त एकच एक्झाम याची होणार आहे. काही पदांसाठी स्किल टेस्ट देखील असणार आहे, जसं की मित्रांनो ड्रायव्हर असेल किंवा इतर जी टेक्निकल पदं आहेत त्यांच्यासाठी स्किल टेस्ट देखील होऊ शकते. नर्सिंग ऑफिसरची देखील पदं याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. हेल्थमधली देखील फील्ड अटेंडंटची देखील पदं याच्यामध्ये असणार आहेत. तर ही जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो SSC मार्फत कंडक्ट केली जाते. SSCची मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन पोस्ट नावाची ही फेज 12ची जाहिरात निघालेली आहे, ज्यासाठी 18 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि मेमध्ये याच्या एक्झाम देखील तुमच्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर ही दुसरी जाहिरात झाली मित्रांनो. तिसरी जाहिरात जी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी उच्च न्यायालयाची, बॉम्बे उच्च न्यायालयाची मित्रांनो, ज्यामध्ये या ठिकाणी आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये पर्सनल असिस्टंट हे पद भरलं जात आहे, ज्यांचं स्टेनो आणि टायपिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी संधी असणार आहे. 67,700 ते 2,08,700 इतका पेमेंट या पदासाठी आहे मित्रांनो. खूप मोठी पोस्ट आहे. पर्सनल असिस्टंट या ठिकाणी मित्रांनो पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमची रिटन एक्झाम होत नाही, डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू असेल किंवा स्टेनो टायपिंग टेस्ट असेल, याच्यावरूनच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. याची ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि पूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल. त्यानंतर दुसरी या ठिकाणी मित्रांनो अजून एक जाहिरात आलेली ती म्हणजे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची मानव संसाधन विभागाची सरळ सेवेची ही जाहिरात असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो गटकचं पद भरलं जातं आहे. टोटल 38 जागा आहेत. मानव संसाधन समन्वय कनिष्ठ हे पद या ठिकाणी भरलं जातं आहे. यासाठी मित्रांनो तुमचं पदवी त्यांनी मागितलेलं आहे, परंतु HR मधला तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे अनुभव त्यांनी मात्र या पदासाठी मागितलेला आहे. तर यासाठी तुम्हाला 25,500 ते 81,100 इतका पेमेंट या पदासाठी ठेवण्यात आलेला आहे. शेवटचे 2 मित्रांनो जाहिराती राहिलेल्या आहेत त्या म्हणजे या ठिकाणी
गव्हर्नमेंट ऑफ एन-सी-टी ऑफ दिल्ली यासाठी देखील तुम्ही ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता. यासाठी देखील तुम्ही ओबीसी ओपन कॅन्डिडेट असाल तर 100 रुपये फीज आहे आणि तुम्ही वुमेन कॅन्डिडेट एस-सी, एस-टी, PWD एक्सर्व्हिसमेन कॅन्डिडेट आहात तर 0 रुपीज फीज तुम्हाला असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो 10वी पासवरती हे पद भरलं जातं आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 13 मार्च 2024 पर्यंत मित्रांनो ॲप्लिकेशन करायचे आहेत. या ठिकाणी पाहू शकता ही MTSची मित्रांनो रिक्रुटमेंट आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी. टोटल मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी वॅकेन्सी जर बघितल्या आपण 567 वॅकेन्सी आहेत. तुम्ही ऑल इंडियामधून कुठूनही याचा अप्लाय करू शकता, परंतु तुमची एक्झाम जी आहे दिल्ली या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जी शेवटची जाहिरात आहे त्यामध्ये सेम मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली DSSBची आलेली आहे, ज्यामध्ये फार्मसिस्ट असेल, नर्सिंग ऑफिसर असेल, आया असेल, कुक असेल, त्यानंतर या ठिकाणी सेक्शन ऑफिसर असतील. ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत. तर ही सर्व पदांच्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. सध्या ह्या जाहिराती मित्रांनो चालू आहेत. यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन नसतील केले तर नक्की करू शकतात. ह्या सर्व जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.